आणि असं वाटतंय की कुठल्या तरी जंगली प्राण्याने या हाडांना असं ओढलं इथं. तुम्ही बघू शकता. म्हणजे इथं जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे थोडक्यात. नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत ना? तर आज मी आलेलो आहे बंगलो प्लॉट्स और रो हाऊस प्लॉट स्कीम बघण्यासाठी. काळजी करू नका, हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. ॲक्च्युली ही स्कीम आमच्या गावाच्या हद्दीमध्ये येते. ही स्कीम जवळपास 120 एकरमध्ये पसरलेली आहे. पण इथले बंगले किंवा रो हाऊसेस किंवा इथे प्लॉट कोणत्या साईजमध्ये अवेलेबल आहेत ते पाहण्यासाठी मी इथं आलेलो नाही, तर इथला नजारा पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. चला तर मग मी आत्ता आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक कच्चा रस्ता आहे आणि या रस्त्यावर म्हणजे शक्यतो फार कमी रहदारी असते. ज्या लोकांचे प्लॉट्स इथं आहेत तेच लोक फक्त इथं येत असतात. बहुतांशी लोक तर विदेशी जाऊन सेटल झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाच्या फक्त पाट्याच लागलेल्या आपल्याला इथं दिसतील. खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि जंगलाच्या कुशीत वसलेला किंवा डोंगराच्या कुशीत वसलेला हा प्रोजेक्ट आपण बोलू शकतो. त्यामुळे इथले नजारे बघण्यासारखे आहेत. मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितले होते की काही लोक या ठिकाणी येतात, पण काही लोक तर विदेशी जाऊन सेटल झाले. कदाचित त्यांच्या लक्षातसुद्धा नसेल की आपला प्लॉट या ठिकाणी आहे. तर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता, काही प्लॉटच्या आजूबाजूने अशी घनदाट झाडे वगैरे वाढलेली आहे आणि काही लोक येत असतात तर त्यांनी त्यांचा प्लॉट वगैरे साफ ठेवतात. एकच मिनटं, मी तुम्हाला दाखवतो. मी आत्ता एका प्लॉटच्या समोर उभा आहे. तुम्ही बघू शकता, हा प्लॉट सेल केलेला आहे कारण इथं कंपाऊंड वगैरे केलेले आहे, गेट लावलेले आहे. कारण या स्कीममध्ये असं गेट किंवा कंपाऊंड वगैरे करून देत नाहीत. मोकळे प्लॉट्स आहेत आणि सिमेंटचे फक्त खांब रवलेले आपल्याला दिसतात. जे सेल करतात ते लोक, पण घेतल्यानंतर लोकांनी असं कंपाऊंड वगैरे करून घेतले. पण तुम्ही इथे बघू शकता की रस्त्यामध्येच इथे गवत वगैरे वाढलेले आहे. आजूबाजूने सुद्धा खूप झाडे वाढलेली आहेत कारण इथं लोक येत नाही आहेत. प्लॉट त्यांनी घेऊन ठेवलं आहे पण त्यांचं येणं जाणं इथं होत नाही. पण रस्त्याच्या दुसऱ्याच बाजूला तुम्ही बघू शकता की इथं हा एक प्लॉट आहे. या ठिकाणी गेट वगैरे दिसते, त्याला कलर वगैरे पण व्यवस्थित दिलेलं आहे आणि आतमध्ये झाडं वगैरे पण लावलेली आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता, एक पेरूचं झाड लावलेलं आहे किंवा अजून आतमध्ये तिथं चिक्कूचं झाड आहे आणि हे पण कशाचं तरी झाड लावलेलं आहे आणि हा प्लॉट पण एकदम साफसुथरा दिसतोय. तर मी आत्ता आलेलो आहे या स्कीमच्या एकदम शेवटच्या टोकाला. तर माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता की फक्त डोंगरच आहे. थांबा मी दाखवतो नीट. तर मी डोंगराच्या एकदम शेवटच्या टोकाला आलो आहे. तुम्ही बघू शकता इथं डोंगर आहे आणि हा डोंगरावरचा आपण गेलो आणि ह्याच्या पुढं आपण चालत गेलो तर डोंगराची रांगच आहे. कारण हे जे ठिकाण आहे हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येते, जे माझं गाव येते. त्यामुळे इथं असं नसतं की एकच डोंगर आहे. तुम्ही बघू शकता इथं की लगेच त्याच्या मागे एक छोटा डोंगर दिसतो. तर हे असं बॅक साईडला पूर्ण डोंगरच आहेत आणि तुम्ही बघू शकता की इथं आता कन्स्ट्रक्शनसुद्धा सुरू झालं आहे. पुढच्या बाजूला मी तुम्हाला दाखवतो. तर काही घरांचं कामसुद्धा झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता गेट वगैरे केलेले आणि भिंत पण बांधलेली आहे. तुम्ही इमॅजिन करा, म्हणजे जर इथं घर वगैरे बांधलं, एक रो हाऊस म्हणा किंवा फार्म हाऊस म्हणा, तर खरंच खूप भारी आहे. कारण इथं या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ऐकू येत असेल पक्ष्यांचा आवाज, हे शांत वातावरण आणि जवळच असा डोंगर. म्हणजे राहण्यासाठी एकदम सुंदर ठिकाण. जास्त प्रदूषण नाही आहे आणि धुराळा कमी आहे, शांतता जास्त आहे, पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येणार. थोडंसं पुढं आलो मी डोंगराच्या बाजूला आणि इथे एक भयानक दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे. मी तुम्हाला दाखवतो, एकच मिनटं. तुम्ही बघू शकता कुठल्या तरी प्राण्याच्या हाडं वगैरे इथं पडलेली आहेत आणि असं वाटतंय की कुठल्या तरी जंगली प्राण्याने या हाडांना असं ओढलं इथं. तुम्ही बघू शकता. म्हणजे इथं जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे थोडक्यात, कारण आपण एकदम डोंगराच्या जवळ आहे आणि इथं सहसा कोणी येत पण नाही. तर जास्त वेळ न घालवता आपण रस्त्याच्या बाजूला निघूया. मगाशी ज्यावेळेस आपण डोंगराच्या कडेला गेलो होतो आणि तिथं आपण गेट बघितलं, वॉल कंपाऊंड वगैरे केलेलं होतं आणि
प्लॉट म्हणजे व्यवस्थित केलेला होता. तर मी तुम्हाला सांगितलं की इथे जर घर बांधलं, रो हाऊस फार्म हाऊस जर बांधलं आपण, तर इथे आपण राहू शकतो किंवा शांततेसाठी एकांतेसाठी हे ठिकाण भारी. पण ज्यावेळेस मी इथे हाडांचं दृश्य बघितलं, हाडांचा हा पडलेला सापळा बघितलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी जंगली प्राण्यांचा सुद्धा वावर असू शकतो. तर म्हणजे काही वेळेस की आपण म्हणतो की सुंदरता शांतता गरजेची, पण ती जर शांतता अशी असेल तर आपल्याला खबरदारी घेणंसुद्धा गरजेचं आहे. कारण इथं जर आपण राहणार असू तर त्या दृष्टीने आपल्याला खबरदारी बाळगली पाहिजे. रात्रीचं बाहेर नाही निघालं पाहिजे. जे काही इथले वन विभागाचे प्रिकॉशन्स असतील ते आपल्याला फॉलो केले पाहिजे. मी आत्ता गाडीवर आहे आणि हळूहळू पुढे निघालो आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे असं बाईक रायडिंग करण्यासाठी किंवा असं शांत ठिकाणी बाईकवरून फिरण्यासाठी तर हे ठिकाण चांगले. आजच्या या ॲडव्हेंचरस प्रवासामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.